बोल बोल. काय बोल. हा आम्ही सगळे आधी रेडी. इंट्रोडक्शन काय व्हिडिओ चालू केलाय त्याच्याबद्दल काही बोलणार आहेस की नाही? रायझिंग स्टार आता राहू दे, अजिबात नाही. हे बघ, एका होतकरू युट्यूबरला हे अशी लोक म्हणजे व्हिडिओ बनवून देत नाहीयेत. आज स्वतः याचं करिअर सेट झालंय, आता मामाचं करिअर सेट होऊन देत नाहीयेत, मामा मामीचं बघ. तर ठीक आहे, हे सगळं साईडला राहिलं. हे मित्रांनो, तुमचं परत पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललोय खारघरला मिनी डिझनीलँड बघायला, आणि आमच्या सोबत आमचा रायझिंग स्टार आहे बडबड्या भूषण. याने पण एक युट्यूब चॅनल ओपन केलंय, त्याला इन्स्पायर होऊन आम्ही पण चालू करतोय. तर आता इथे आम्ही मिनी डिझनीलँडला पोहोचलोय आणि इथे गाडी पार्क केलंय. आणि ही पेन पार्क आहे, या जत्रेचीच आहे. ठीक आहे. काय झालं? किती घेतले? किती घेतले? किती घेतले रे? 50. हा, मग इथे 50 रुपये पार्किंग आहे. तो पण तोच हे करतोय. प्रश्न त्याचा नाहीये रे, जाऊ दे आता, सोड. नेक्स्ट टाइम कधी जर तुला शिकवेन. समोरच ते लंडन ब्रिजचं ते मिनी व्हर्जन दिसतोय. लंडन ब्रिजच बोलतो रे. तर इथे येण्यासाठी ट्रॅफिक खूप होती. आणि अरे तिकडे मेट्रो स्टेशन आहे. मेट्रोने उलट जवळ नाही, पण आपल्या इथे मेट्रो नाही आहे. सॉरी, विसरलो. इट्स ओके. हा रे, बंद आहेत. ठीक आहे, आता जरा एंट्री करून बघू, एंट्री फी वगैरे काय आहे काय माहिती आहे. आता इथे जे समोर दिसतोय ना, तो मिनी लंडन ब्रिज आहे. म्हणजे त्याचा एक रिप्लिका छोटीशी. किती वाटते? ओके, आम्ही ऑलमोस्ट आता इथे पोहोचलेलो आहोत. आता इथे कॅमलची राईड्स पण आहे, तुम्ही कॅमलची राईड पण करू शकता. आता बघू, आम्ही पुढे पुढे जाऊन आम्हाला काय काय भेटतंय बघायला. तिकीट घेतलंय आम्ही. इथे अडल्ट असू दे किंवा चाइल्ड असू दे, तरी पण तिकीट 100 रुपीजचीच आहे. यू कॅन टेक तिकीट अँड देन यू एंट्री. आता आपण एंट्री करूया. बघू. हा एंट्रीचा गेट आहे. ओके, आता आम्ही त्याच्यात एंट्री करतोय.
आता आम्ही ते डिझनीलँडच्या इथून बाहेर आलोय आणि आता जत्रेत एंट्री झाले आणि इथे स्टॉल्स लागलेले आहेत सगळे दागिन्यांचे, खेळण्यांचे, बुक्सचे. हे असे इथे स्टॉल्स आहेत. हा खेळण्याचा स्टॉल आहे. ठीक आहे, हा इथून एंट्री. हा डिझनीलँडचे एक्झिट आहे, म्हणजे ते जे बनवलेलं ना मिनी, तिथून हे झालं की मग इथून अशी एंट्री होते. तर आता एक बॅड न्यूज आहे. आय थिंक सो हे लोक हरवले, कुठे गेले काय आता माहित नाही. मग असं शोधतोय, सापडत नाही आहे. बघा इथे सतरंजे वगैरे जे काही आहे ते पॉपकॉर्न. आता विचार केला आता इथून सरळ सगळं बघत बघत बाहेर पडायचं. बघू तर बाहेर आले की पिकल्स, दिलखुश मुखवास. इथेच नॉर्मली जे जत्रेत असतं तेच आहे इथे. बाकी एवढं काही बघण्यासारखं तर नाही आहे. जेवढं काही खास नाही वाटलं तर जरा पुढे जाऊन बघू. आकाश पाळणा वगैरे तर दिसत होतं. इथे मोबाईल कवर्स, हे परत पापड वगैरे सगळे. आणि हे काय क्रिस्प पोटॅटोज. इथे कपड्यांचा पण स्टॉल आहे, सँडल्स, शूज वगैरे त्यांचा स्टॉल आहे. तसं आज गर्दी खूप आहे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे. आणि आता मी येतो ना खारघरला एंट्री केली तेव्हा खूप ट्रॅफिक मिळाली. 100 रुपीज एवढं वर तर वाटत नाही आहे, काय बोलणार. पण पार्किंगचे काहीतरी 50 रुपीज होते म्हणजे, आणि पर पर्सन 100 रुपीज एंट्री फी. आणि बाकी ते गेम्स खेळायचे असेल तर त्याच्या आतमध्ये वेगळे चार्जेस. मैसूर स्पेशल चुरमुरी. असं एवढं काही इथे मला खास तर वाटलं नाही. आकाशवाणी बसायची इच्छा, पण सगळं माझं डोकं दुखतंय, डोकं आणि मान खूप दुखतंय माझं. त्याच्यामुळे मी तिकडे अवॉइड करतोय. हा बॉल पूल छोट्या मुलांसाठी आहे. मायक्रो ओव्हन विथआउट ऑइल, कुक इन मायक्रो ओव्हन, सॉरी माय मिस्टेक. इथे कॉर्नचा स्टॉल आहे. आणि इथे पाळणे. मला अरे ऐकायलाच नाही आलं. हॅलो, मी तुम्हाला शोधतोय. अरे आम्ही हरवलोय. मला आता आदेश भेटला. आम्ही स्टार्टिंगला जत्रेचे. बघा आता हा पण माझ्यासोबत हरवलेला, हा इथे मला सापडला. आता बाकीचे बघतोय कुठे येते. तुम्ही कुठे जाता? फायनली तो सापडला. अरे मी किती सगळ्यांना शोधतो होतो. मी तुम्हाला शोधतोय. तुला शोधतो, फोन लावतोय. अरे ते आवाजामुळे मला मोबाईलचा आवाज नाही करायला त्या गोंधळात. एवढं काही खास नाही वाटत आहे. जे नॉर्मल जत्रा असते, फक्त मेन अट्रॅक्शन ते अम्युजमेंट पार्कच होतं. आणि त्यातमध्ये जे मिनी डिझनीलँड बनवलेलं तेच आहे. हा खारघरचा जो डीमार्ट आहे ना त्याच्या अपोजिटला बनवले सगळे. आता जत्रेतून आम्ही निघालोय आणि वाजले 9:45. खूप लेट झालं. तिकडे ते काळा खट्टा गोळा खाल्ला, तेवढं खास नव्हतं. काळा खट्टा गोळा 50 रुपीजनुसार म्हणजे तेवढा वर्थ वाटत नव्हता. ठीक आहे, येऊन जाऊन बिलो ॲव्हरेज म्हणजे एक्सपिरियन्स होता. तर चालतंय. मी आता इथे ट्रॅफिक पण लागले. घरी पोचायला जवळपास 10:15चा टाइम दाखवतोय. ऑफिसला कॉल कर, लाईक थोडी फ्लाईट आहे ना.
तर आता जस्ट आम्ही आता घरी पोचलो. आता व्हिडिओ बनवला तर मग तो आता एंड तर केला पाहिजे. ठीक आहे, मग आता घरी बसून मी व्हिडिओ एंड करतोय. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सोबतच असेच व्हिडिओज जर तुम्हाला अजून बघायचे असतील, उद्या असे चांगलेच व्हिडिओ येतील. याचा स्टार्टिंग आहे, तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका. I think, बाय.